जर तुम्ही पुन्हा पुन्हा टॉक्सिक नात्यात गुंतत आहात असं जर वाटत असेल, तर तुमची अटॅचमेंट स्टाईल कोणती आहे हे जाणून घ्या. रोमॅन्टिक नात्यात आल्यावर जोडीदाराच्या वागण्यामुळे भावनिकदृष्ट्या तुम्ही कसा अनुभव घेत आहात? दोघांनी मिळून पाहिलेले कॉमन गोल्स साध्य करण्यासाठी तुम्हाला एक छान सहचारी मिळालाय? की व्यवसाय वेगळे असले तरी ज्याच्यासोबत एकत्र आनंदाने वेळ घालवावा असा मित्र मिळालाय? की त्याच्या सहवासात तुम्हाला खूप गुदमरल्यासारखं होतंय, म्हणजे पर्सनल स्पेसमध्ये खूपच अतिक्रमण झाल्यासारखं वाटतंय? की त्या व्यक्तीकडून सारखी तुम्हाला प्रेमाची खात्री मागावीशी वाटतेय? की तो जोडीदार नाराज व्हायला नको म्हणून सारखं दडपण येतंय? का जरा आपलं जुळू शकतंय असं वाटल्यावर तिथून पळ काढावासा वाटतोय? लग्न झाल्यावर किंवा प्रेमाचा माणूस जीवनात आल्यावर आपण रिलॅक्स्ड, कॉन्फिडंट, इंडिपेंडंट असण्यापासून चिंताग्रस्त, घाबरलेले किंवा त्या व्यक्तीबाबत ऑब्सेसिव्ह होण्यापासून त्यांच्या कटकटीला वैतागून भावनाशून्य होईपर्यंत आपल्यात बदल झालेले दिसतात. रोमॅन्टिक नात्यात आल्यावर आपलंही वागणं बदललं हे लक्षात जरी आलं, तरी ते बदल नव्यानं होत नाहीत, तर आपण तसे आहोत ही ओळख नव्यानं होते. नात्याची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी किंवा ती वाढवण्यासाठी सिक्युअर अटॅचमेंट स्टाईल आपल्याला अंगीकारायला पाहिजे. त्यासाठी सायकॉलॉजी संडेज ह्या चॅनेलवरचे आपल्याला येत्या भागातले काही एपिसोड्स पाहायलाच हवेत.